कोल्हापूरच्या वैभवात भर पडणारा हा रंकाळा, मुळात या रंकाळ्याचं एक वेगळं रूप, देखणं रूप एकीकडे पाहायला मिळतं. एकीकडे कोट्यावधी रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणात विकास केला जातोय. मात्र आता एक विदारक दृश्य मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कोल्हापुरातला हा जवळपास जो रंकाळा आहे, एकंदरीत जर बघायला गेलं तर ऐतिहासिक रंकाळा तलावात चारी बाजूनी जवळपास सांडपाणी मिसळतंय आणि या पार्श्वभूमीवर आता आपण परताळा इथं आहोत. हे जे आता सांडपाणी आहे ते आता मोठ्या प्रमाणात मिसळल्याचं आपल्याला पाहू शकतोय. जवळपास इथूनच जो रंकाळ्याला हा जो जोडणारा जो नाला आहे तो बरोबर थेट याच्यामध्ये मिसळतो. इथं बघायला गेलं तर जवळपास काही जलचर देखील आहेत. मोठ्या प्रमाणात इथं जलचरांचा या रंकाळा तलावामध्ये समावेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. काही स्थलांतरित झालेले पक्षी देखील इथं आलेले आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात एकीकडं रंकाळा तलावासाठी एकीकडे कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होत असताना तलावातल्या अंतर्गत समस्या आणि पाण्याचं जे प्रदूषण आहे ते मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. रंकाळ्यात चारी बाजूनी जवळपास सांडपाणी मिसळण्याची ही जी प्रक्रिया आहे ती मोठ्या प्रमाणात चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत जर बघायला गेलं तर हा परताळा आहे आणि दुसरीकडं जी श्याम सोसायटी जिथे देवकर पाणंद परिसर आपण पाहू शकतोय, तर या देवकर पाणंद परिसरातून तिथून देखील मोठ्या प्रमाणात जे सांडपाणी आहे ते मिसळलं जातं. जवळपास एकीकडे बघायला गेलं तर या सांडपाण्यामुळे जलचरांना धोका असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात दुर्गंधी देखील आता असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जवळपास हे थेट रंकाळ्यात हे जे पाणी आहे ते पाणी मिसळल्यामुळं जवळपास सकाळी फिरायला येणारे जे नागरिक असतात, मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉकला जे येणारे नागरिक असतात त्यांना त्रास झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यापूर्वी अनेक वेळा पाणी प्रदूषणामुळे मासे, कासव असे बऱ्यापैकी जे जलचर आहेत त्यांना धोका निर्माण होण्याची जी शक्यता आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला झाल्याची पाहायला मिळते. अजूनपर्यंत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची जी उपाययोजना आहे ती उपाययोजना यांचा केलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. जर आता या असंच जर सांडपाणी जर मिसळत राहिलं तर यामध्ये कोल्हापूरच्या वैभवात जो हा रंकाळा भर घालतोय, हा थेट सांडपाण्याचं एक मिश्रण झालेलं हे जे आता तलाव आहे तो तलाव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. लवकरच प्रशासनाकडून याची संबंधित जी योग्य कारवाई आहे ती कारवाई केलेली आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळण्याची नेमकी प्रशासनाकडून नेमकी शक्यता आहे का हेच पाहावं लागेल. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.